नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुणरात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नामतयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 असंभव. चंदूच्या पत्रिकेत पैसा भरपूर आहे. प्रथमेशच्या वाट्याला जायचं नाही आणि गेलात तर गाठ माझ्याशी आहे. प्रियाच्या घरचा पत्ता आहे. विक्रांत भोसले इथे दरवाजापर्यंत आला होता. विक्रांत भोसले चांगला मुलगा आहे हे तुलाही कळलेलं आहे, पण ही भावना स्वतःशी कबूल करायला तू धजावत नाहीयेस. अरे काय बाळा, काय म्हणतोयस तू? मला कळत नाहीये. चेंडू फळी इथे खेळायची? अरे अरे वाड्यावर खूप जागा आहे म्हणून खेळू शकत होतो. इथे इथे नाही खेळता येणार. आपण बैठे खेळ खेळू. कॅरम खेळायचा का? चेंडू फळी नको. अरे 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 प्रथमेश, काय चाललंय तुझं? काय हवंय तुला? अगं वाड्यावर असताना आम्ही भरपूर खेळायचो. त्याला मी गप्प बसलेला पाहवत नाहीये बहुतेक. आजोबांना त्रास देऊ नको. काय अरे इथे का तू क्रिकेट खेळणार आहेस? आणि बाबा तुम्ही त्याच्याबरोबर खेळत होता. कमाल आहे तुमची. तुम्हाला कुठे लागलं बिगलं असतं म्हणजे? काही झालं नसतं. अगं म्हातारपण हे दुसरं बालपणच असतं. मग केली थोडी मजा तर कुठे बिघडलं. असू दे, पण आता तुम्ही इथे आराम करायला आलात ना. मी सांगते, मी प्रियाला सांगते. प्रिया 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 ते तुझ्या बरोबर खेळ. हो हो क्रिकेट खेळ ना. ती जा 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 ती खेळ. गेला बाई शहाण्या मुलासारखा. मला वाटलं आता चिडतोय की काय. लहान मुलं निरागसच असतात वसुधा. छोट्या छोट्या गोष्टींचा त्यांना राग येत नाही आणि आला तरी तो लगेच निघून जातो. मोठ्या माणसांसारखा तो राग ते जपून ठेवत नाहीत. हो बाबा दूध घ्या ना तुम्ही. वसुधा, हा काय? मधू माझ्यावर रागवला आहे का ग? एखाद्या प्रश्नावर आपल्याला शब्द सुचले नाहीत की आपल्याला वाटतं आपण उत्तर दिलंच नाही. पण तसं नसतं वसुधा. मौनानं उत्तर दिलेलं असतं. मौनम सर्वार्थ साधनम. नाही म्हणजे तसं खरंच तसं काही नाहीये बाबा. ते मी तुला आज का ओळखतो वसुधा. आणि मधू तर माझा लेक आहे. त्याला अगदी लहानपणापासून ओळखतो. एखाद्या माणसाविषयी त्यांनी मत बनवलं की ते पुन्हा बदलत नाही. प्रत्येक माणसाची नजर त्याला तसंच जग दाखवते जसा तो असतो. एखाद्या माणसाविषयीचं मत हा चष्मा असतो. कधी कधी तो चष्मा काढून माणसाकडे बघायला शिकावं, हो की नाही? असो, मला चंदूकडे जायचंय. प्रथमेशलाही सोडायला हवं. बाबा तुम्ही आराम करा. प्रिया किंवा शुभ्रा सोडतील त्याला. आणि खरं म्हणजे त्याचीही गरज नाहीये. चंदूच 1-2 दिवसात इकडे चक्कर मारतो असं म्हणालाय यांना. हरकत नाही. तू मला नंतर फोन लावून दे. चंदूशी मला एका महत्वाच्या विषयावर बोलायचं आहे. बर बाबा.
श्रीराम श्रीराम. ते डॉक्टर जोशी येऊन गेले परत. काय म्हणतात? अभिमानवर पुन्हा प्रयोग करायचं म्हणतायत. हो, पण कोर्टाच्या परमिशननेच. आज मी त्या जायकवाड्याला फोन केला होता. त्याच्या पोरीचं लफडं झालं होतं तेव्हा स्वतःच्या घरात लग्न असल्यासारखा त्याच्या पाठीशी उभा राहिलो मी, आणि आता तो चिंतन शिबिरात गेलाय म्हणे. चिंतन शिबिर. जाऊ दे ना साहेब. डॉक्टर जोशी म्हणाले मागच्या वेळेस सारखं यावेळी सुद्धा पोलीस स्टेशनमध्येच होईल उपयोग. यावेळेस नक्की बोलेल तो. आय होप सो. पण असा सारखा सारखा प्रयोग करून त्याच्या डोक्यावर परिणाम नाही होणार. नाही साहेब, मला नाही वाटत तसं काय होईल. आणि डॉक्टर जोशींचं प्रोसिजर मला माहिती आहे. इनफॅक्ट मागच्या वेळी माझ्याच चुकीमुळे. नाही, ठीक आहे. जर अभिमान बोलला तर पुढे. माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे. काय? यामुळे तू गोत्यात येशील. मला त्याची काळजी नाही आहे साहेब. आय रिअली डोंट केअर. आणि कोणी नसलं तरी तुम्ही माझ्या पाठीशी असालच ना. हे काय बोलणं झालं? बस तर मग. आणि आपल्याकडे दुसरा ऑल्टरनेटिव्ह सुद्धा नाहीये साहेब. हे करायलाच हवं. श्रीराम श्रीराम. राधा प्रथमेशला सोडायला जेव्हा वाड्यावर आली होती तेव्हा तिने मला चंदूची पत्रिका दाखवली. त्याच्या पत्रिकेचा मी अभ्यासही केलाय. काय आहे हो बाबा चंदूच्या नशिबात? त्याच्या नशिबात काय आहे हे सांगणारा मी कोण वसुधा? मला जाणवणाऱ्या संकेतांवरून मी फक्त योग्य दिशा दाखवू शकतो. त्या वाटेवर चालणाऱ्याचं कर्मच शेवटी त्याचं नशीब घडवतं. पण मला सांगा बाबा, चंदू एवढी मेहनत करतो, जे काम करेल ते अगदी जीव ओतून करत असतो, तरी त्याला यश का नाही हो मिळत? मग आता हा दोष त्याच्या नशिबाचा नाही तर कसला म्हणायचा? आपण प्रवासाला निघालो की नुसती भरधाव वेगानं गाडी चालवून चालत नाही. ती योग्य दिशेने जाते आहे की नाही हेही पाहायला हवं. नाहीतर निघालोय काश्मीरला आणि जातोय कन्याकुमारीला, असं होऊन काय उपयोग?
मग ड्रायव्हर कितीही कुशल असला तरी काहीही परिणाम होणार नाही. चंदूच तसंच काहीस झालं आहे. प्रचंड मेहनती आहे, पण फळ मिळायची वाट बघत नाही. उतावळेपणा, दुसरं काही नाही. एखाद्या व्यवसायात स्थिर राहिला असता तर कदाचित त्याला यश मिळालंही असतं. असो, मी हे चंदूशी बोलणार आहेच. पण मूळ मुद्दा असा की मी जेव्हा त्याच्या पत्रिकेचा अभ्यास केला तेव्हा मला असं जाणवलं की जर व्यवसायाप्रित्यर्थ त्याने परदेश गमन केलं तर त्याला भरपूर यश आहे. हो, परदेश गमन म्हणजे कुठे जाईल होतो? संधी भरपूर उपलब्ध आहे वसुधा. आखाती देशात जाऊन अनेक लोक यशस्वी झालेले आहेत. चंदूच्या ओळखीही खूप आहेत. मला तर असं वाटतंय की अशी एखादी संधी त्याला आलीही असेल, पण त्यानं त्या संधीकडे कानाडोळा केला असणार. पण बाबा, चंदू जर उद्या परदेशात गेला तर मग राधा इथे एकटीच हीच तर आजच्या काळाची शोकांतिका आहे वसुधा. जग छोट होत चाललंय आणि आपली माणसं आपल्यापासून दुरावतायत. मधू कामानिमित्त मुंबईला आला. नंतर बाळही आला. ते इथलेच होऊन गेले. मी माझ्या नकळत वसईच्या वाड्यावर एकटाच राहिलो. पण याला पर्याय नाही. हीच या काळाची गरज आहे वसुधा. चंदूची चिंता करू नकोस तू. उशिरानं मिळालेलं यश थांबतं, टिकतं, तेच स्थिरावतं. श्रीराम श्रीराम. अहो अहो, ऐकता का? 38 वर्ष झाली की. काय नाही, ऐकतोच आहे. 38 वर्ष गेली. असं का? नुसतं ऐकताय वाटतं. आणि तुम्ही ऐकवता ते मी नाही ऐकवलं कधी? तुला काहीतरी माझ्याशी बोलायचं आहे ना? का आता का स्वतःवर आलं की लगेच? हा, तू काहीतरी सांगणार होतीस ना मला? सांगते, ऐका ना. बाबा म्हणाले की त्यांनी चंदूची पत्रिका पाहिली. चंदूच्या नशिबामध्ये खूप यश आहे. व्हेरी गुड, उत्तम, फर्स्ट क्लास, क्या बात आहे. पण त्याला मेहनत करावी लागेल, असंच ना? काय असं माहितीये वसुधा तुला? हेच गेल्या 38 वर्षात माझी 38 वाक्य सुद्धा पूर्ण ऐकून घेतलेली नाहीत तुम्ही. सारखं मध्ये बोलायचं. बाबा म्हणाले चंदूला जर यश मिळवायचं असेल तर त्यांनी परदेश गमन करायला हवं. परदेश गमन? हो, म्हणजे फॉरेनला जर चंदू गेला तर
परदेश गमन या शब्दाचा अर्थ मला कळतो, पण चंदू तिकडे जाऊन काय करणार आहे? त्याला कशी नोकरी मिळणार? तरी शिक्षण नाही, काही नाही. अहो असं काय बोलताय तुम्ही? एवढे लोक जातात परदेशात, कितीतरी वर्ष जाऊन राहतात सुद्धा. सगळे काय खूप शिकलेले असतात काय? अगं ते जे लोक जातात ते तिकडे जाऊन काय करतात हे माहितीये का तुला? ते काय भल्या मोठ्या पगाराची नोकरी नाही करत. ते तिकडे कुठे जातात, टॅक्सी चालवतात, लिफ्ट पण बनतात, कुठेतरी कानाकोपऱ्यातल्या एरियामध्ये जाऊन पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरतात नाईट शिफ्टला. हे असं नसतं. चंदूला असं पाठवायचंय का? अहो तुमचं म्हणजे ना एकदम टोकाला जाता तुम्ही. चंदूला चांगली नोकरी का नाही मिळणार? हे बघ वसुला, मी तुला खरं सांगतो, मला याच्यातलं हे काही पटत नाही. आधीला आपण इथे परत का बोलवलं? तो अमेरिकेत होता ना तिकडे, का बोलवलं? आपल्याला इथे त्याच्या वाचून करमत नाही म्हणून, बरोबर? चंदू वाचून करमणार आहे का? नाही तर पुन्हा पहिल्यापासून सुरू होईल. तुम्हाला आधीवरती प्रेम आहे, चंदूवरती नाही. अहो तुमचं ना तर्कशास्त्र काहीतरी वेगळंच असतं. मी ते तू जाऊ दे. बाबा चंदूशी बोलणार आहे, मग तोच काय तो निर्णय घेईल. हे ठरलंय ना? अगं मग आपण कशाला वाद घालतो मला कळत नाही. अहो मी सोजा राजकुमारी सोजा सोजा बरं का इन्स्पेक्टर, तुम्ही मनीषाच्या आईंना कधीही आणू शकता, तुमच्या आणि त्यांच्या सवडीनुसार. ठीक आहे आजोबा, मी फोन करतो त्यांना, पण मी नाही येऊ शकणार. का बुवा? आजोबा, मधुसूदन शास्त्र्यांच्या घरी विक्रांत भोसले म्हणजे व्हाईट हाऊसमध्ये बिन लादेन. नाही नाही, आपण मधूच्या घरी भेटायचं नाही. मग ते मी सांगतो तुम्हाला, आधी तुम्ही वेळ तर ठरवा. बरं आजोबा, बाकी तुम्ही कसे आहात? मी ठीक आहे. बरं, ठेवू फोन? ठीक आहे, भेटूया. भेटूया. श्रीराम श्रीराम. शीघ्र कोपीपणा आणि चंचलता हे कमी व्हायला हवेत चंदूराव. माणसानं तारुण्य टिकून ठेवावं हे मान्य आहे मला, पण तारुण्यातले हे साथीदार आता सोडून द्यायला हवेत. देवाची पूजा करतोस की नाही? कळलं, करत जा हो. निदान अंघोळीनंतर अथर्व शीर्ष म्हणावं, त्यामुळे स्थैर्य प्राप्त होतं. उपास वगैरे पण करायला हवेत का आजोबा? उपासामुळे माणसाचं नशीब फळफळतं यावर माझा विश्वास नाही. स्थैर्य आहे चंदू, तुझ्या जीवनात स्थैर्य आहे. माणसाला असं वाटतं की या ग्रह ताऱ्यांमुळे आपलं नशीब बदलतं, पण माझं मत जरासं वेगळं आहे. ग्रह ताऱ्यांमुळे ज्या काही घटना दुर्घटना घडतात, त्यावेळी माणूस जो निर्णय घेतो त्यामुळे त्याचं नशीब बदलतं. चंदू, अरे तुला राधासारखी चांगली बायको मिळाली आहे. हे अर्थातच माझं नशीब आहे आजोबा. श्रीराम श्रीराम. तुझ्या पत्रिकेत परदेश गमनाचाही योग आहे, पण परदेशात तू काही कामानिमित्त जाणार आहेस, मौज मजा करण्यासाठी नाही. हा, मौज मजा करायला पैसा तर हवा ना आजोबा. बर, मला तुझ्याशी एका महत्वाच्या विषयावर बोलायचं आहे, किंबहुना परवानगी हवी आहे.
परवानगी? उद्या किंवा परवा मला एक बाई भेटायला येणार आहेत, गद्रे बाई. मला त्यांना इथंच भेटायचं आहे, म्हणून तुझी आणि राधाची दोघांचीही परवानगी हवी आहे. मग यात परवानगी कसली मागताय आजोबा? तुमचंच घर आहे ना हे. कोण आहेत कोण या गद्रेबाई? त्या कोण आहेत, त्यांचा आपल्याशी काय आणि कसा संबंध आहे, हेच मला जाणून घ्यायचं आहे.